पंढरपूर बसस्थानकासोबतच पंढरपूरमध्ये खरं तर राज्य परिवहन महामंडळानं यात्रेसाठी चंद्रभागा यात्रा बस निवास खरं तर बांधण्यात आलेला आहे। गेले 5 ते 7 वर्षापासून हे खरं तर चंद्रभागा यात्री बसस्थानक इथं बांधण्यात आलेलं आहे। मात्र याचा वापर फक्त यात्रा कालावधीमध्येच केला जातो। इतर टायमाला संपूर्णपणे यात्रा बसस्थानक बंद असतं। जे पंढरपूरमध्ये असलेले जे बसस्थानक आहे त्या बसस्थानकामध्ये राज्याच्या विविध भागातून अनेक भाविक विठ्ठल दर्शनाकरता आल्यानंतर वाहतुकीची खरं तर कोंडी निर्माण होते आणि वाहतुकीची कोंडी जर सोडवायची असेल तर हे बसस्थानक कायमस्वरूपी चालू करावयाची मागणी खरं तर नागरिकांनी केलेली आहे। आपण जर बघितलं तर हे भव्य दिव्य असे बसस्थानक खरं तर हाकेच्या पहिल्या बसस्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर ते बांधण्यात आलेले मात्र कायमस्वरूपी बंद अवस्थेमध्ये असतं। याच ठिकाणी खरं तर वारकऱ्यांना असेल, भाविकांना असेल, त्याचबरोबर वाहकाला असेल, चालकाला असेल, राहण्याची देखील अशी मोठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र हे कायमस्वरूपी हे बसस्थानक चालू करावं अशी आता नागरिकांनी मागणी केलेली आहे। असेच काही नागरिक आता आपल्याबरोबर काय सांगताल, काय तुमची मागणी कर? काय नाही, जुनं बस स्टँड आहे। त्या जुन्या बस स्टँडवर खूप ट्रॉफिक होतंय, टू व्हीलर, रिक्षा आणि खोके पण पुढं अतिक्रमण झालेलं आहे। त्यामुळं रस्त्यावर खूप ट्रॉफिक जाम होतंय। वारीच्या कालावधीत महिन्याच्या एकादशी दिवशी तर खूपच त्रास होतो लोकांना। कायमस्वरूपी चालू करावं हे चंद्रभागा बस स्टँड। आपण बघितलं अजून काही नागरिक आपल्याबरोबर, काय तुमची मागणी, काय सांगताल? या नवीन बस स्थानकाचं उद्घाटन सन 2018 साली माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झालेलं होतं आणि फक्त ह्याचा वापर फक्त यात्रेच्या काळामध्ये होतोय। एरवी हा तळीरामाचा अड्डा तयार झालेला आहे, मोकाट जनावरं वगैरे इकडे फिरत असतात, तरी हे कायमस्वरूपी चालू व्हावं अशी एक अपेक्षा आहे। कायमस्वरूपी झालं तर वाहतूक कोंडी कुठं सुटेल? कायमस्वरूपी जर चालू झालं तर वाहतुकीची कोंडी निश्चितपणे सुटेल असा आम्हाला विश्वास आहे। आपण बघितलं असेल की जे कायमस्वरूपी जे बसस्थानक पंढरपूरमधलं आहे त्यासारखंच हे देखील चंद्रभागा बसस्थानक चालू करावं अशी नागरिकांनी मागणी केलेली आहे। जेणेकरून पंढरपूर शहरामध्ये विठ्ठल दर्शनाकरता लाखोच्या संख्येनं भाविक येत असतात। त्यामुळे येणाऱ्या ज्या बस असतील, 4 व्हीलर असतील, त्यामुळे वाहतुकीची जी कोंडी होती ती समस्या खरं तर हे बसस्थानक कायमस्वरूपी चालू केल्यामुळे सुटेल अशी अपेक्षा खरं तर नागरिकांनी आता व्यक्त केलेली आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।